ह्या सगळ्या मुलांनी ठरवलंय आतापासून, शाबास. आणि ज्यांनी नाही ठरवलंय, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. मी पण ना, मी 10वीला जाईपर्यंत पण मला माहित नव्हतं की मला काय करायचंय मोठं झाल्यावर. ठीक आहे, सो इट्स ओके. ज्यांना अजूनपर्यंत कन्फ्युजन आहे काय व्हायचंय मोठं झाल्यावर, काही प्रॉब्लेम नाही. पण मला एक गोष्ट सांगा मुलांनो, आपण जेव्हा मोठे होतो, आपण कॉलेजला जातो है ना, 11वी 12वीला तुम्ही कॉलेजला जाल, मग 12वी झाल्यानंतर तुम्ही अजून पुढचं कॉलेजचं शिक्षण घ्यायला, ग्रॅज्युएट होण्यासाठी दुसऱ्या अजून कॉलेजला जाल, बरोबर. मग सगळीकडे आपल्याला वेगवेगळे लोक भेटतात है ना. त्याच्यानंतर मग तुम्हाला जेव्हा नोकरी लागेल चांगली, तिकडे पण तुम्हाला नवीन नवीन माणसं भेटतील दरवेळेला. ठीक आहे, आता तर तुम्ही तुमच्या शाळेत आहात, तुमचे तेच तेच क्लासमेट आहेत, सगळे ओळखीचे आहेत ना, शिक्षक पण ओळखीचे आहेत. पण जेव्हा तुम्ही जसे जसे मोठे होत जाता तसं तसं नवीन नवीन लोक भेटत जातात आपल्याला, बरोबर आहे ना. आपले मित्रमैत्रिणी नेहमी सोबत राहणार आहेत का आपल्या? नाही राहणार. मग मला सांगा, कुठे पण आपण जिथे कुठे कामाला जाऊ, जिथे कुठे आपण शिकायला जाऊ भविष्यामध्ये, तिथे आपल्याला कोणती अशी एक गोष्ट आहे जी माहीत असायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला, कोणती एक गोष्ट आहे अशी जी आपल्यामध्ये असायला पाहिजे, तर आपण कोणतंही काम व्यवस्थित पूर्ण करू शकतो? काय वाटतं तुम्हाला? जिद्द. जिद्द, व्हेरी गुड, येस. अजून? आनंद. आनंद, आनंद म्हणाल. अच्छा, आनंदित असलंच पाहिजे. येस, कुठेही जाऊ आपण आनंदित असायलाच पाहिजे. व्हेरी गुड. बट अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर, आणि ती गोष्ट आहे संवाद कौशल्य. संवाद कौशल्य त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात कम्युनिकेशन स्किल. ठीक आहे, आता हे काय असतं, कोणाला प्रश्न पडला असेल, काही कोणी ऐकलंय कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय आहे? शब्द ऐकलाय कोणी ह्याच्या आधी, कम्युनिकेशन स्किल किंवा संवाद कौशल्य? ऐकलंय? ओके, काही जणांनी ऐकलं, व्हेरी गुड. ज्यांनी ऐकलंय तुम्ही सांगू शकता का काय असतं हे संवाद कौशल्य? मोठ्याने बोला, जे कोणी उत्तर देत आहे. हा, अच्छा, ठीक आहे, हरकत नाही. मुलांनो, आपण भविष्यामध्ये ज्या कोणत्या लोकांना भेटणार आहोत, जिथे आपण काम भविष्यामध्ये पैसे कमवायला ऑफिसला जाऊ, कामाला जाऊ, कॉलेजमध्ये तुम्ही शिकायला जाल, सगळीकडे आपल्याला बोलायला लागतं. ठीक आहे, बोलल्याशिवाय कोणाचंच काम होत नाही, बरोबर की नाही? येस. इव्हन आता शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला तुमची जेव्हा शिक्षक शिकवत असतात तर ते बोलल्याशिवाय शिकवता येईल का त्यांना? नाही. आणि तुम्हाला जर काही डाऊट आला, तुम्हाला जर काही प्रश्न पडले, तर ते बोलल्याशिवाय शिक्षकांना कळतील का? नाही कळणार, तुम्हाला बोलावं लागेल. याचा अर्थ काय आहे, हे जे आपलं तोंड आहे ना, ज्याच्यातून आपण बोलत असतो नेहमी, हे खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात. हा, तर ह्या तोंडातून आपण कधी बोलायचं, कसं बोलायचं आणि काय बोलायचं, जेणेकरून आपलं जे काम आहे ते यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल आणि आपले जे संबंध आहेत लोकांसोबत ते चांगले राहतील. तर आपण आज बघणार आहोत संवाद कौशल्य, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात कम्युनिकेशन स्किल. अजिबात इंग्लिशला बघून घाबरून जाऊ नका. ठीक आहे, तुम्हाला इथे हे सगळं इंग्लिश मध्ये दिसेल स्लाइड मध्ये, पण टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, मी तुम्हाला सगळं छान पद्धतीने मराठीमध्ये समजावून सांगणार. ठीक आहे, इंग्लिश मध्ये ह्यासाठी लिहिलेलं आहे कारण की तुम्हाला पण हळूहळू थोडी थोडी इंग्लिशची सवय वाढायला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी आज आपण बघणार आहोत की संवाद कौशल्य हे नक्की काय असतं, कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय असतं, आणि ते नसेल तर काय होईल आपल्या आयुष्यात, आणि ते असेल तर काय होईल, असं आपण सगळं आज बघणार. ठीक आहे, तर संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स ह्याच्यामध्ये मुळात
4 गोष्टी असतात ज्या महत्वाच्या. ठीक आहे. सगळ्यात पहिले, आणि हे जे 4 गोष्टी आहेत ह्या सगळ्या भाषांना लागू आहेत. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये बोलत असाल, म्हणजे मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल किंवा इंग्लिश किंवा कोणतीही जगातली भाषा घ्या, त्या सगळ्या भाषांना हे 4 नियम लागू पडतात. हे 4 गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर आपण असं म्हणू शकतो तुमची संवाद कौशल्य खूप चांगले आहे. ठीक आहे. या 4 पैकी एकही गोष्ट तुम्हाला जर नीट येत नसेल तर तुमचे संवाद कौशल्य चांगले आहेत असं नाही म्हणता येत. ठीक आहे. आता आपण बघूया त्या 4 गोष्टी काय आहेत. सगळ्यात पहिले, तुम्हाला त्या भाषेमध्ये वाचता आलं पाहिजे. समजा आता आपण घेऊया इंग्लिश भाषेचं एक उदाहरण घेऊ. इंग्लिश मध्ये तुमचं कम्युनिकेशन, तुमचं संवाद चांगलं आहे की नाही हे कसं समजेल? तर तुम्हाला इंग्लिश मध्ये वाचता येतं की नाही ते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहिता येतं की नाही हे दुसरं झालं. त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिश मध्ये बोलू शकता का? तुम्हाला जर एखादं भाषण द्यायला लागलं इंग्लिश मध्ये तर तुम्ही देऊ शकाल, किंवा एखादं 4-5 ओळी तुम्हाला इंग्लिश मध्ये म्हणायला लागलं तर तुम्ही म्हणू शकाल. ठीक आहे. तर ह्या 3 गोष्टी. त्याच्यानंतर चौथं आहे ऐकता येणं. म्हणजे कोणी माणूस समोरून आला तुमच्याशी इंग्लिश मध्ये बोलायला लागला, तुम्हाला ते समजलं पाहिजे की हा काय बोलतोय नक्की. ठीक आहे. हे 4ही गोष्टी जेव्हा तुम्हाला जमत असतील इंग्लिश मध्ये, तुम्हाला इंग्लिश मध्ये वाचता येतंय, लिहिता येतंय, इंग्लिश मध्ये तुम्ही बोलू पण शकता, आणि इंग्लिश मध्ये तुमच्याशी कोणी बोललं ते समजतं, तेव्हा आपण असं म्हणू शकतो तुमचं इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन चांगलं आहे. ओके. कळालं तुम्हाला? समजलंय थोडं? ओके. आता हे जे मी इंग्लिश साठी बोलली हे सगळ्या भाषांना लागू. हे सेम मराठीसाठी पण लागू पडतं. मराठीमध्ये आपले संवाद कौशल्य चांगले आहेत. ते कधी आपण असं म्हणू शकतो, कधी सिद्ध होईल जेव्हा आपण मराठीमध्ये लिहू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो, आणि कोणी पण मराठीमध्ये येऊन आपल्याशी जर बोललं तर आपल्याला समजतं. तेव्हा आपण म्हणणार की आपले मराठीत संवाद कौशल्य चांगले. आता ह्याच्यामध्ये 2 महत्वाच्या आणखी गोष्टी आहेत. एक आहे इफेक्टिव्ह स्पीकर. इफेक्टिव्ह स्पीकरचा अर्थ काय असतो? तुम्ही जेव्हा बोलायला लागता लोकांशी, जेव्हा तुम्ही 4 लोकांमध्ये बसून काहीतरी बोलताय त्यावेळेला तुमच्या डोक्यात जे काही चालू आहे ते तुम्ही शब्दामध्ये नीट मांडू शकता की नाही, तुम्हाला व्यवस्थितपणे ते बोलून सांगता येते की नाही. ठीक आहे. जसं की आपण लहान मुलांना बघतो, जी छोटी मुलं असतात ना, जी बोलायला लागलेली असतात नुकतीच, छोटे छोटे भाऊ बहीण असतील असे ते बोबडे कुठे बोलतात, तर ते शिकत असतात, त्याच्यामुळे त्यांना शब्द माहित नसतात. पण जसं जसं आपण मोठे होत जातो आपण भाषेमधले वेगवेगळे शब्द शिकत जातो, त्याच्याने काय होत जातं, आपली ती भाषा जी आहे ती स्ट्रॉंग होत जाते है ना. आपली मराठी भाषा तर स्ट्रॉंग होते सगळ्यांची है ना. तर मराठीमध्ये पण किंवा कोणत्याही भाषेत जेव्हा बोलायचं असेल तर तुम्ही जे काही शब्द बोलताय असे असले पाहिजे की ते समोरच्याला व्यवस्थित कळतंय की नाही. ठीक आहे. आणि दुसरं आहे इफेक्टिव्ह रायटर आहात. म्हणजे तुम्ही जेव्हा लिहून तुमचे विचार मांडताय, म्हणजे समजा एखादा निबंध लिहितो, तुम्ही सगळे शाळेमध्ये निबंध लेखन करतात. येस, निबंध लेखनाची स्पर्धा होते ना शाळेमध्ये. येस मॅम. हा, मग निबंध लेखनामध्ये काय करायचं असतं, आपल्याला एक टॉपिक दिलेला असतो, बरोबर, एक विषय असतो, त्या विषयावरती आपल्याला निबंध लिहायचा असतो. मग त्याच्यामध्ये बक्षीस कोणाला मिळतं? कोणाला बक्षीस मिळतं? तुम्हाला. येस, पण बक्षीस ज्याला मिळतं त्याला कशावरून बक्षीस दिलं जातं, का देतात त्याला बक्षीस? जे कोणी चांगलं. परफेक्ट. येस, ज्यांनी चांगलं लिहिलं. चांगलं लिहायचा अर्थ काय आहे की त्या मुलांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी त्याचे विचार जे त्याच्या डोक्यात चालू होतं ते त्यांनी कागदावरती खूप छान उतरवलं, असे व्यवस्थित शब्द वापरले, खूप चांगले चांगले शब्द वापरले, आणि जिथे ज्या शब्दांची गरज आहे तेच शब्द वापरले, उगीच सगळीकडे नको ते शब्द नाही वापरले. ठीक आहे. तर त्याला म्हणतात इफेक्टिव्ह रायटर, जो लिहून आपले विचार व्यवस्थित मांडू शकतो. ठीक आहे.
आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे, मल्टीलिंग्वल ऍडव्हान्टेज. आता मगाचपासून मी बोलतेय की आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलतोय ना, आपल्याला हिंदी येतं, मराठी येतं आणि इंग्लिश पण येतं, ठीक आहे ना. आपण या तीनही भाषा शिकतोय शाळेमध्ये. येस, ओके. आता जो कोणी व्यक्ती, आता ही नवीन माहिती मी तुम्हाला सांगते, तिथे ही लक्ष देऊ नये. ज्या माणसाला 2 भाषा येत असतात त्याला म्हणतात बायलिंग्वल. काय म्हणतात? लिंग्वल. बायलिंग्वल. आणि ज्या माणसाला 2 पेक्षा जास्त भाषा, म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8 भाषा, असा जो माणूस असेल ज्याला खूप साऱ्या भाषा येतात, त्याला म्हणतात मल्टीलिंग्वल. काय म्हणतात? व्हेरी गुड, मल्टीलिंग्वल. आता मल्टीलिंग्वल असण्याचा काय फायदा आहे, म्हणजे तुम्हाला असं आपण समजूयात की तुम्ही सगळे जे मुलं आहात, तुम्हाला खूप साऱ्या भाषा येतात, 4-5 भाषा येतात. तुम्ही त्याचा काय फायदा होईल तुम्हाला? कशाला शिकायच्या बाकीच्या भाषा? का शिकतात लोक दुसऱ्या भाषा? कोण सांगू शकतो? जास्त भाषा का शिकतात लोक जगामध्ये? दुसऱ्या देशात जाऊन ते काही जॉब करू शकतात. व्हेरी गुड, शाबास. अजून कोण सांगेल? फक्त पोटेगाव गव्हर्नमेंट आश्रम शाळेतूनच आन्सर येत आहेत, बाकी कोणतीही शाळा बोलत नाही. बोला बोला, चुकलं तरी चालेल उत्तर, तुम्हाला कोणी ओरडत नाहीये, ठीक आहे. लोक कोण बोलतंय? बोरगा शाळेतून कोणतरी बोलतोय. अच्छा, ठीक. ओके, आता मी सगळ्यांचे माईक थोडा वेळ म्यूट ठेवते, ठीक आहे. सो मुलांना, ज्या माणसांना खूप जास्त भाषा येत असतात, म्हणजे 3, 4, 5, 6 भाषा ज्या लोकांना येत असतात, त्यांना मल्टीलिंग्वल असं म्हणतात, ठीक आहे. आणि ह्याचा फायदा हा आहे की आपण तितक्या जास्त लोकांसोबत संवाद करू शकतो, त्यांच्या देशातली संस्कृती जाणून घेऊ शकतो, त्या देशात आपण व्यापार करू शकतो, बिझनेस करू शकतो. तर थोडक्यात काय आहे की आपल्याला अजून जास्त ज्या आपल्या सीमा आहेत, आपल्या यशाच्या सीमा जर वाढवायच्या असतील तर त्याच्यामध्ये बहुभाषी होणं, जास्त भाषा शिकणं हे आपल्या फायद्याचं ठरतं, ठीक आहे. तर आपण हे आता बेसिक बघितलं की कम्युनिकेशन स्किल मध्ये काय महत्वाच्या गोष्टी असतात. तर 4 महत्वाच्या गोष्टी असतात. आपल्याला कोणत्याही एका भाषेत कमीत कमी लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे आणि ऐकून आपल्याला कळायला पाहिजे की काय म्हणतायत, ठीक आहे. ऐकता आलं पाहिजे त्या भाषेमध्ये. तर आपण असं म्हणू शकतो की आपलं संवाद कौशल्य चांगले आहे, ठीक आहे. आणि आपण हे बघितलं की जास्त भाषा जर येत असतील आपल्याला तर त्याचा किती फायदा होऊ शकतो आपल्याला. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय मुलांना? ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी थम्सअप किंवा हँड रेस केला. व्हेरी गुड, शाबास. ओके, आता आपण पुढे जाऊया, पुढचं बघूया आपण. आता हे जे चित्र आहे ना मुलांना, ह्याच्यामध्ये संवाद म्हणजे कम्युनिकेशनची प्रोसेस कशी असते ते इथे दाखवलेलं. ह्याला आपण अजून थोडस डिटेल मध्ये पण बघू पुढे. अजून एक डायग्राम आहे, एक चित्र आहे त्याच्यामध्ये. पण इथे आपल्याला ढोबळ पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे की कम्युनिकेशन कसं होत असतं ऍक्च्युली, ठीक आहे. आता बघा, इथे एक छोटासा मुलगा आहे तुमच्याच सारखा आणि त्याची वर्गमैत्रीण आहे, ठीक आहे. तर हा एक प्रश्न विचारतोय, वेअर आर यू गोइंग, म्हणजे तू कुठे चालली आहेस, ठीक आहे. तो संवाद
कधी पण दोन लोकांमध्ये जेव्हा संवाद होत असतो तेव्हा कोणीतरी असं असतं, कोणतरी एक व्यक्ती हवा असतो जो संवादाची सुरुवात करेल. ठीक आहे. सो एक व्यक्ती असतो जो संवादाची सुरुवात करतो. आता त्याच्यामध्ये तो माणूस प्रश्न पण विचारू शकतो किंवा एखादी माहिती सांगू पण शकतो. ठीक आहे. या उदाहरणामध्ये असं दाखवलंय की तो मुलगा जो आहे तो प्रश्न विचार, पण इथे तो माहिती पण देऊ शकतो. जसं की मला गणितामध्ये 100 मार्क मिळाले. त्याला एक माहित प्रकारे उदाहरण म्हणू शकतो की माहिती देतो. तर जेव्हा संवाद सुरू होत असतो तर जो कोणी माणूस संवाद सुरू करतो तो एक तर प्रश्न विचारतो किंवा एक काहीतरी माहिती देत असतो, आणि त्याचा जो प्रश्न असतो तो समोरच्यापर्यंत पोहोचवला जातो किंवा त्याचा जो काही मेसेज असतो तो पोहोचवला जातो आणि त्याच्यावरती समोरचा माणूस काहीतरी उत्तर देत असतो. बरोबर. आता ह्यानी प्रश्न विचारला वेअर आर यू गोईंग, त्याच्यावरती ही उत्तर देते की आय एम गोईंग होम. जसा प्रश्न असेल तसाच त्याला प्रतिसाद दिला जातो. बरोबर. आणि मग जो प्रतिसाद आहे, जे उत्तर आहे ते पुन्हा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवलं जातं ज्याने तो प्रश्न विचारला. जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा आपण असं म्हणतो की संवाद संपूर्णपणे चालू आहे, व्यवस्थित संवाद चालू आहे. म्हणजे जर फक्त हा मुलगा प्रश्न विचारतोय आणि ही मुलगी काय उत्तर नसेल देत तर आपण ह्याला संवाद नाही म्हणू शकतो. ठीक आहे. जसं की आता मी तुम्हाला शिकवते ना, तर समजा फक्त मीच तुमच्याशी बोलते आणि तुम्ही मला काहीच उत्तर देत नसाल तर त्याला आपण संवाद म्हणू का? नाही म्हणू. संवाद कधी असतो? जेव्हा दोन्ही लोक बोलत असतात. बरोबर. येस. तो आपल्याला हे बेसिक आता समजलंय की संवादाची प्रोसेस कशी असते. एक माणूस असतो जो संवादाची सुरुवात करत असतो आणि एक असतो जो त्याला उत्तर देत असतो किंवा प्रतिसाद करतो. ठीक आहे. ओके. आता आपण पुढे जाऊ. आता संवाद जे आहेत, आपण जे पण लोकांसोबत संवाद करतो ते का महत्वाचं आहे, म्हणजे चांगलं संवाद करता येणं का गरजेचं आहे. म्हणजे समजा मला नीट बोलता येत नसेल, मला नीट लिहिता येत नसेल, काय फरक पडतो त्याच्याने? तुम्हाला काय वाटतं, जर आपले संवाद कौशल्य चांगले नसतील तर काय फरक पडेल? काय फरक पडेल का आपल्या आयुष्यात? तुम्हाला नीट लिहिता वाचता येत नसेल, बोलता येत नसेल तर काय होईल? कोण सांगेल? माईक कोटेगाव शाळा माईक म्यूट आहे तुमचा. हा बोल बेटा. येस कोण बोलताय? प्रश्न परत सांगू का मी? माझा प्रश्न असा होता की आपल्याला जर चांगले संवाद कौशल्य नसतील येत, आपल्याला नीट बोलता लिहिता वाचता नसेल येत तर काय फरक पडेल त्याच्याने? काही समज नाही मला कोणी काय म्हटल्यावर प्रश्न विचारल्यावर. हा. आणि अजून काय फरक पडेल? व्हेरी गुड. बरोबर उत्तर दिलेस. अजून काय फरक पडेल? विचार करा जरा. आपल्याला आपले विचार मांडता येतील का नीट? आपल्या डोक्यात जर एखादी छानशी कल्पना असेल तर आपण सांगू शकू का? आपल्याला शेतीचे काम करायला लागेल. हा. बोलता शाळेतून कोणतरी बोलतंय पण तुमचा आवाज येत नाहीये नीट. आपल्याला शेतीचे काम करायला लागेल. शेतीची कामं करायला लागतील. ओके. पण शेतीचे कामं करताना पण तिथे पण बोलायला लागतंच ना आपल्याला. जेव्हा आपण बाजारपेठेमध्ये जातो, आपल्या भाज्या विकायला जातो, तिथे पण बोलायला लागतंच ना आपल्याला. तर ओके, तुम्ही प्रयत्न खूप छान केलेत. फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी गुड. ठीक आहे. खूप छान तुम्ही प्रयत्न केलेत. शाबास मुलांना. सो आपल्याला संवाद कौशल्य का यायला पाहिजे याची 3 कारणं आहेत. ठीक आहे. पहिलं कारण आहे की आपल्याला व्यवस्थित माहिती सांगता येते. आपल्याकडे जर एखादी चांगली माहिती असेल तर
आता समजा तुम्ही एखादं छानसं पुस्तक वाचलं, त्या पुस्तकामध्ये खूप चांगली चांगली माहिती आहे, किंवा तुम्ही पेपर वाचला, हा त्या पेपरमध्ये खूप महत्वाची बातमी आहे. आता ती माहिती तुमच्याकडे आहे, ती तुम्हाला कोणाला तरी सांगायची. समजा तुम्ही घरी जाऊन आईला ती माहिती सांगणार आहात, पण तुम्हाला जर नीट व्यवस्थित शब्दात मांडता येत नसेल, तर ती किती पण महत्वाची माहिती असू दे, किती पण चांगली माहिती असू दे, त्या माहितीचा काहीच उपयोग नाही, है ना? तर आपल्याकडे जी काही चांगली माहिती असते किंवा एखादा चांगलं आयडिया आपल्या डोक्यात असेल, तर ती सांगण्यासाठी आपले संवाद कौशल्य चांगले असणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरं आहे की आपल्याला लोकांवर प्रभाव टाकता येतो. जर ह्याचं खूप छान उदाहरण देते मी, या उदाहरणाने तुम्हाला लगेच समजेल. जेव्हा आपला स्वातंत्र्याचा लढा चालू होता ब्रिटिशांच्या विरोधात, सगळ्यांना माहितीये भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं होतं. येस. जेव्हा भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं होतं, तर त्यांना पळवून लावण्यासाठी काही लोक एकत्र आली होती. काही लोकांनी, खूप सारे अशी स्वतंत्रता सेनानी होते ज्यांनी एकदम टफ फाईट दिली इंग्रजांना, है ना? सो तुम्हाला काय वाटतं की ते जे कोणी आपले स्वतंत्रता सेनानी होते, त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात ते लढा कशामुळे देऊ शकले? ते एकटेच लढत होते का? एकटेच होते का ते ब्रिटिशांच्या विरोधात? नाही. मग ते कसे लढले, काय केलं त्यांनी? समजा उदाहरण घेऊयात सुभाषचंद्र बोस किंवा बाबासाहेब आंबेडकर, ही कसे काय त्यांनी इंग्रजांना विरोध केला, कशाच्या आधारावर? त्यांच्यासोबत लोक होती ना, लोकांचा पाठिंबा होता ना त्यांना, बरोबर? मग आता हे लोकांनी त्यांना पाठिंबा कसा काय दिला? आपोआप दिला? अचानकपणे त्यांना माहिती पडलं हा हे सुभाषचंद्र बोस कोणतरी आहेत, चला यांना पाठिंबा देऊ, असं झालं का? असं झालं. लोकांना त्यांचे विचार कसे समजले? त्यांनी भाषणं केली ना, सुभाषचंद्र बोस किंवा बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी किंवा जे कोणी मोठे मोठे नेते होते त्यावेळेला, त्यांनी खूप सारी भाषणं केलेली त्यावेळेला लोकांसमोर, आणि त्या भाषणांच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये एक जिद्द जागवली होती. त्यांच्यामध्ये एक आग पेटवली होती की आपल्याला ह्या ब्रिटिशांच्या विरोधात उभं राहायचंय. बरोबर आहे? असं झालं होतं. मग आता ही जी लोक आहेत, जेवढी पण लोक आंबेडकरांसोबत उभी राहिली किंवा सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत उभी राहिली, त्यांना पाठिंबा दिला, ते कसं शक्य झालं? कारण या लोकांचं संवाद कौशल्य खूप चांगलं होतं. जेव्हा पण सुभाषचंद्र बोस भाषण द्यायचे किंवा जेव्हा पण बाबासाहेब आंबेडकर भाषण द्यायचे, तेव्हा लोक नीट लक्ष देऊन ऐकायची त्यांच्याकडे. का? कारण त्यांच्यामध्ये एक ताकद होती ज्याला म्हणतात प्रभाव टाकणे. ते लोक जे पण बोलायचे त्याचा प्रभाव पडायचा लोकांवर. त्यांना ऐकूनच असं वाटायचं की हा आपल्याला पण असंच करायचं. येस, त्याला म्हणतात प्रभाव टाकणे. ठीक आहे. तर ते कसं शक्य होतं? जेव्हा आपलं संवाद कौशल्य चांगलं असतं. ठीक आहे. आता समजा उद्या भविष्यात तुम्ही जेव्हा मोठे व्हाल आणि तुम्हाला एक छानशी आयडिया आली की तुम्हाला समाजात एखादा चांगला बदल घडवून आणायचा. ठीक आहे. आणि तुम्हाला त्याच्यासाठी समाजातल्या लोकांना समजावून सांगायचं, तर ते तुम्ही कधी सांगू शकाल? जर तुमची संवाद कौशल्य चांगले असतील तरच लोक तुमची साथ देतील, ना तर कोणी तुम्हाला साथ नाही देणार. सो ही दुसरी गोष्ट आहे की आपला जर संवाद कौशल्य चांगलं असेल तर आपण लोकांना प्रभावित करू शकतो, लोकांना आपण प्रेरणा देऊ शकतो. ठीक आहे. ओके. आणि तिसरं आहे की आपण आपल्या भावना खूप छान पद्धतीने व्यक्त करू शकतो. आपल्याला जर वाईट वाटत असेल, आपल्याला जर दुःख होत असेल, आपल्याला जर राग आला असेल, आनंद होत असेल, जे काही असेल ते आपण व्यवस्थितपणे सांगू शकतो लोकांना.
लोकांना म्हणजे गरजेचं नाही दरवेळेला की बाहेरच्या लोकांना, घरामध्ये पण किंवा मित्रमैत्रिणींना पण. ठीक आहे. तुम्ही असं बघितलं असेल काही काही जण असतात ना ज्यांना जेव्हा त्यांना राग येतो ते खूप विचित्र पद्धतीने वागतात, असं तोडफोड करतात, काहीतरी करतात है ना. ते का करतात? कारण त्यांना माहित नसतं की भावना कशा व्यक्त करायच्या, राग कसा व्यक्त करायचा असतो, हे त्यांना कोणी शिकवलेलंच नाही. ठीक आहे. सो आपले जेव्हा कम्युनिकेशन स्किल चांगले होतात, जेव्हा आपले संवाद कौशल्य चांगले होतात, तेव्हा आपण आपल्या भावनांना पण व्यक्त करायला शिकतो. आणि त्याचा फायदा काय होतो? आपले संबंध चांगले होतात लोकांसोबत. ठीक आहे. गैरसमज होत नाही. ओके. थोडा थोडा कळताय तुम्हाला मी आता जे सांगते? ज्यांना काहीच नाही कळालं जरा सांगा मला, ज्यांना डाऊट आहे हँड रेस करा, ज्यांना प्रश्न आहे किंवा डाऊट आहे. कोणाला प्रश्न आहे? अच्छा. कोटेगाव शाळेमध्ये मागे काही मुलं दिसतात मला, ते खूप बडबड करतात आणि मस्ती करतात. शांत बसा मुलांना, मुली ऐकतात लक्ष देऊन, मुलं मस्ती करतात. ओके. अच्छा मला सांगा, इथपर्यंत तुम्हाला खरंच समजलंय की मी परत एकदा शिकवू? कोणाकोणाला समजलंय थोडस तरी? थोडस पण समजलंय त्यांनी हँड रेस करा. हँडरेज मध्ये तिथं हातवर नाही बेटा, तिथं हँडरेज. अच्छा. तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकेल की तुम्हाला काय समजलं आतापर्यंत? एखादा वाक्य सांग तुम्हाला जे समजलं. कोण सांगताय? संवाद कशासाठी पाहिजे? मॅडम मी सांगतो दिसताय ना तू? बोला बोला. विचार दुसऱ्यांना सांगण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बाकीच्या लोकांना मुलांना तुमचं उत्तर चुकलं तरी चालेल, पण प्रयत्न करा. हा आपला संवाद कौशल्याचा क्लास आहे, त्यामुळे इथे तुमचं संवाद करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपल्या विचार दुसऱ्यांना सांगतील. हा बोल बोल, मोठ्याने बोल. आपल्या विचार दुसऱ्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. ओके ओके, व्हेरी गुड. तुझं नाव काय आहे? संजना. संजना. व्हेरी गुड संजना, शाबास. हे बघ, एवढं सगळ्या मुलांच्या मध्ये उत्तर देण्यासाठी खूप धाडस लागतं. सो व्हेरी गुड. ठीक आहे. जे काही उत्तर सांगता तुम्ही चुकीचं का चुकीचं, पण तुम्ही बोलणं गरजेचं आहे. ठीक आहे. अजून कोण सांगेल तुम्हाला काय समजलं आजच्या क्लासमध्ये? येस. अजून कोण सांगू शकतं? जवळ येण्यासाठी कोटेगाव शाळा, बोर्दा शाळा. अच्छा, मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगा. ठीक आहे. मला सांगा, संवाद आपला चांगला आहे हे आपण कधी म्हणू शकतो? आपण कधी असं म्हणू शकतो की आपले संवाद कौशल्य चांगले आहेत? संवाद करण्याचा लोकांना जवळ गेले. हा बोल बेटा, बोल बोल. सगळ्यांना जवळ घेण्यासाठी आपल्या समोर काय म्हणालीस? मला नाही समजलं, परत एकदा बोल.
सर्वांना जवळ घेण्यासाठी सर्वांना जवळ घेण्यासाठी ऐका ऐका, एक मिनिट ऐका. हे बघा, आपल्याला पुस्तकातलं उत्तर पाठ करून बोलतोय असं नाही बोलायचंय. हा, मी तुमच्याशी नॉर्मली बोलतेय, ठीक आहे. आपण जसं गप्पा मारतो मित्रमैत्रिणींशी तेव्हा कसं आपण बोलतो, तेव्हा आपण पाठ करून बोलतो का पुस्तकातून? नाही ना. पाठ करायला लागतं का मित्रमैत्रिणींशी बोलताना? पाठांतर करतो पुस्तकातून, हा आता मला हे वाक्य बोलायचंय असं बोलतो का आपण? नाही. तुम्हाला जे समजले ते बोला, चुकलं तरी चालेल. आणि शिक्षकांना विनंती आहे की प्लीज तुम्ही मदत नका करू विद्यार्थ्यांना, त्यांना स्वतःहून प्रयत्न करू द्या, ठीक आहे. अच्छा, मला सांगा की ज्या माणसाला खूप साऱ्या भाषा येत असतील तर काय फायदा होईल त्याला? एखाद्या माणसाला 2-3 भाषा येत असतील तर काय फायदा होईल त्याला? तुम्हाला जर इंग्लिश येत असेल तर काय फायदा होईल त्याच्याने? बाहेर गेल्यावर अडचण नाही होत. कोण बोलतंय? मुरुमगाव शाळेतून कोणतरी बोलतंय. हा बेटा, माईकच्या जवळ ये, तुझा आवाज येत नाहीये. जवळ ये, जवळ ये. हा, बोल. बाहेर गेल्यावर अडचण नाही होत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुझं नाव काय बेटा? माय नेम इज शालिनी. शालिनी, व्हेरी गुड शालिनी. सो शालिनीने आपल्याला सांगितलं, जर आपल्याला जास्त भाषा येत असतील तर आपण बाहेर गावी कुठेही गेलो तर आपल्याला अडचण नाही येणार. व्हेरी गुड, बस बेटा. अजून काय सांगायचं तुला? तुला काय समजलं आजच्या क्लासमध्ये? थोडस जे पण तुला समजलं असेल. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता आपण पुढचं बघूया. तुम्हाला थोडक्यात हे लक्षात आलं पाहिजे बघा मुलांनो, की आपला संवादाचा अर्थ कळतो. संवादाचा अर्थ कोण सांगेल मला? संवाद हा शब्दाचा अर्थ काय आहे? बेसिक प्रश्न विचारलाय मी. मॅम, हा, बोलणे. व्हेरी गुड, येस. संवाद या शब्दाचा अर्थ फक्त बोलणे नाही होत, पण बरोबर आहे, बोलणं पण संवादच आहे. संवाद मध्ये काय काय येतं? बोलणं, वाचता येणं, लिहिता येणं, त्याच्यानंतर हावभाव ओळखणं एखाद्याच्या चेहऱ्यावरचे, या सगळ्यामध्ये संवाद आहे, ठीक आहे. तर संवाद आपले चांगले असले का पाहिजेत हे आपण आज आतापर्यंत आपण एवढं बघितलं, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. आता हे चित्र बघून अजिबात घाबरून जाऊ नका, ठीक आहे. काही मुलांना असं वाटत असेल की हे किती किचकट चित्र आहे आणि हे काय आहे, पण टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला एकदम सोपा करून, ठीक आहे. या चित्रामध्ये आपल्याला काय सांगतात ते, की जेव्हा पण दोन लोकांमध्ये संवाद होत असतो, जेव्हा पण दोन लोक बोलत असतात, तर त्याच्यामध्ये 5 महत्वाचे घटक असतात. किती? 5 गोष्टी असतात महत्वाच्या, ठीक आहे. आता ह्या 5 गोष्टी काय काय आहेत? मी तुम्हाला हे दिसतंय सगळ्यांना? ओके. आता जेव्हा पण 2 लोक बोलत असतात, सगळ्यात पहिले हा एक माणूस आहे आणि हा दुसरा माणूस, ठीक आहे. ह्या माणसाला आपण नाव देऊया अजय. त्याचं नाव येतं अजय आणि ह्याचं नाव आपण देऊया विजय.
ठीक आहे, ह्याचं नाव दिलं आपण राम. ओके, आता हे दोघं मित्र आहेत. ठीक आहे, आता हे दोघं जेव्हा बोलतात तर दोघांपैकी कोणतरी एक पहिले बोलायला सुरुवात करेल, बरोबर आहे? येस. तुम्ही जेव्हा तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला भेटायला जाता तेव्हा दोघं एकत्र बोलतात का? नाही, कोणतरी एक माणूसच पहिले बोलतो, बरोबर? तर जो माणूस पहिले बोलायला सुरुवात करतो त्याला म्हणतात सेंडर. काय म्हणतात? सेंडर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जो माणूस बोलणार आहे तो जे काही बोलतो किंवा समजा पत्र असेल तर जे काही लिहितो आपण त्याला म्हणतात मेसेज. काय म्हणतात? मेसेज. आपण व्हॉट्सअप मध्ये मेसेज टाईप करतो की नाही? हा, तसाच मेसेज. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तर जो काही मेसेज आहे तो एका मित्रापासून दुसऱ्या मित्रापर्यंत आपोआप पोचेल का? नाही, त्याला मध्ये काहीतरी एक माध्यम पाहिजे. ठीक आहे, त्याला म्हणतात चॅनल. काय म्हणतात? टीव्ही वरचा चॅनल असतो ना, तो नाही बरं का, चॅनल. ओके. आता ज्या माणसांनी बोलायला सुरुवात केलेली आहे तो मेसेज, त्याचा मेसेज ज्या माणसाकडे पोचेल त्याला म्हणतात रिसिव्हर. काय म्हणतात? तो मेसेज ज्याच्यासाठी बोलला जातोय किंवा ज्याच्यासाठी तो मेसेज बनला आहे त्याला म्हणतात रिसिव्हर. आणि मेसेज मिळाल्यानंतर आपण त्याचं जे उत्तर देतो त्याला म्हणतात रिप्लाय. काय म्हणतात? आता आपण आपल्या अजय आणि राम कडे येऊ. ठीक आहे. अजय आणि राम हे दोघं मित्र आहेत. ठीक आहे. अजय राहतो पुण्याला. कुठे राहतो? पुण्याला. आणि राम राहतो मुंबईमध्ये. ठीक आहे. कुठे राहतो? आता अजय जो आहे तो त्याला काहीतरी सांगायचंय महत्वाचं रामला. ठीक आहे. तो काय करतो? काय केलं अजयनी? फोन लावला. कोणाला फोन लावला? राम. ओके. मग आता आपल्या इथे अजयनी जर फोन लावला आहे रामला तर मग सेंडर कोण झालं? सेंडर कोण आहे? अजय. अजय झाला सेंडर. ठीक आहे. ओके. जो माणूस संवादाची सुरुवात करतो त्याला सेंडर म्हणतात. अजयने जर फोन लावलाय रामला तर अजय सेंडर झाला, बरोबर? ओके. आता अजय जेव्हा फोन लावतो तेव्हा फोन लावून तो काहीतरी बोलणार ना, तोंडाने काहीतरी बोलेल. तो जे काही बोलेल त्याला आपण म्हणणार मेसेज. ठीक आहे. आता हे अजय फोन मधून जे काय बोलतोय ते ऑटोमॅटिक पोचते का रामकडे? नाही. कसं पोचतंय ते? मोबाईलच्या द्वारे पोचतंय, बरोबर? हा. मग इथे चॅनल काय झालं? मोबाईल. येस. आणि अजयने फोन कोणाला लावलाय? रामला. अजय जे काही बोलतोय तोंडाने त्याचा रिसिव्हर कोण झालं? कोणासाठी बोलतोय? राम. राम झाला रिसिव्हर. ठीक आहे. आणि आता राम काहीतरी उत्तर देईल ना त्याला. आता अजय जर फोन लावून काहीतरी बोलतोय की हॅलो कसा आहे, काय करतोय, तर मग त्याच्यावरती राम जे काही उत्तर देईल त्याला काय म्हणणार आपण? रिप्लाय. ठीक आहे. ओके.
आता हेच आपण पत्राच्या बाबतीत बघूया. ठीक आहे, तुम्ही मला सांगा की त्या केसमध्ये सेंडर कोण असेल, मेसेज चॅनल कोण कोण असणार आहे ते तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे, मी आता हे खोलतो. ओके, हा आहे अजय आणि हा आहे राम. ओके, आता आपण असं समजूयात की हे दोघं पूर्वीच्या काळातले लोक आहेत, जेव्हा मोबाईल नव्हता. ठीक आहे, त्यावेळेला लोक कशी बोलायचे एकमेकांशी? पत्र पाठवायचे. व्हेरी गुड, शाबास. ठीक आहे, आता हा समजा राहतोय मुरुड आणि हा राम राहतोय, तुमच्या गावाचं नाव सांगा कोणाचं तरी. कोरडा. जांभुरा. कोटेगाव आणि अजून एक सांगा. मुरुमगाव. ओके, मुरुमगाव. ठीक आहे, ओके. आता अजय राहतो मुरुम गावाला आणि राम राहतोय पोटेगाव. ठीक आहे, आता अजयला खूप चांगली बातमी सांगायची आहे काहीतरी. ठीक आहे, अजय ला नोकरी मिळाली चांगली. आता अजयला आनंदाची बातमी त्याच्या मित्राला सांगायची की मला नोकरी लागली आहे. तर अजय काय करतो, एक पत्र लिहितो. त्या पत्रामध्ये तो मजकूर लिहितो की मला नोकरी मिळाली, मला असं असं चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली वगैरे वगैरे. आता हे जे पत्र आहे तो पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हे पत्र टाकतो. ठीक आहे, आणि हे पत्र कोणीतरी माणूस किंवा एखादी गाडीच्या द्वारे हे पत्र पोचवलं जातं पोटेगावला. नाही का कनेक्ट केलं बढिया. हे पत्र रामला दिलं जातं. कोण देतं? पोस्टमन. ठीक आहे, पोस्टमन जो आहे तो पत्र देतोय रामला. मग त्याच्यानंतर राम काय करतो, ते पत्र वाचतो आणि मग त्याचं एक उत्तर लिहितो. अजून एक पत्र लिहितो उत्तर म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आता तुम्ही मला सांगा ह्या सगळ्यामध्ये सेंडर कोण आहे? हा, सेंडर कोण आहे? अजय. व्हेरी गुड. ओके, आता इथे मेसेज कोण आहे? मेसेज कोणता आहे इथे? नाही, चुकलं होतं. मेसेज काय आहे इथे? मेसेजचा अर्थ कळाला तुम्हाला की जो मजकूर आपण बोलून किंवा लिहून पाठवत असतो त्याला मेसेज म्हणतात. तर मग इथे मेसेज काय झालं? मला नोकरी लागली आहे. हा, मला नोकरी लागली आहे. मला नोकरी मिळाली आहे. व्हेरी गुड. येस, पण ते लिहिलं कशामध्ये? पत्रात लिहिलं ना.
हा, मग मेसेज काय झालं? पत्र. ओके, व्हेरी गुड. ओके, आणि ते चॅनल काय आहे? कशाच्या माध्यमातून पाठवलं जाते पत्र? पोस्ट. त्याच्यामुळे चॅनल झालं पोस्ट. व्हेरी गुड. आणि रिसिव्हर कोण आहे इथे? राम. शाबास. हा, आणि रिप्लाय काय आहे? हा, शाबास. जे अभिनंदनाचं पत्र राम लिहिणार आहे अजय साई, ते झालं रिप्लाय. समजलं तुम्हाला? 5 घटक आहेत. हा, आता कोणकोणते 5 घटक आहेत ते सगळ्यांनी माझ्यासोबत बोला. सेंडर, मेसेज, चॅनल, रिसिव्हर, रिप्लाय. ठीक आहे, हे समजले सगळ्यांना? ओके, ज्यांना समजलं त्यांनी कॉम्प्रेस करा. ओके, सो कोण हसतंय? ओके, तर हे जे 5 घटक आहेत ह्याच्यातून एक जरी गोष्ट नसली ह्या 5 गोष्टींमधून, तरी पण संवाद होत नाही लोकांमध्ये. संवाद पूर्ण होत नाही. ठीक आहे, समजा अजयनी जे पत्र लिहिलं ते पोस्टामध्ये त्यांनी टाकलंच नाही, तर त्या कम्युनिकेशनची सुरुवातच नाही. बरोबर? आणि समजा अजयनी पत्र पाठवलं पण ते रामपर्यंत नाही पोचलं, किंवा रामपर्यंत पोचलं पण त्यांनी ते वाचलंच नाही, तरी पण कम्युनिकेशन पूर्ण नाही होणार. ठीक आहे, सो हे 5ही घटक खूप महत्वाचे आहेत सक्सेसफुल संवाद होण्यासाठी. ठीक आहे, ते कळतंय तुम्हाला? काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट आहे का? काही प्रश्न आहे का? ओके, मग आता मला कोणीतरी 5 घटकांची नावं सांगा. तिकडे आहे का काय सांग? कोण सांगेल मला? संवाद करण्यासाठी जे 5 घटक लागतात त्या 5 गोष्टींची नावं कोण सांगेल मला? हा, रिसिव्हर, रिप्लाय, मेसेज, येस, चॅनल, सेंडर, येस, चॅनल, येस, बरोबर. व्हेरी गुड. मला असं वाटतंय तुम्हाला थोडं नक्कीच कळलंय है ना? सगळं नसेल कळलं पण थोडं कळालंय. व्हेरी गुड, शाबास. सगळ्यांनी क्लॅप करा स्वतःसाठी. कम ऑन. ओके, व्हेरी गुड. सो आज आपण थांबूया इथेच. ठीक आहे, कारण ह्याच्या पुढचं जे आहे पुढचं पण शिकवू का थोडस? थांबायचंय आज? हे जे आहे ना याला थोडा वेळ लागेल, हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, ओके, ठीक आहे. सो आता मी जे सांगितलं ते लिहून ठेवा वहीमध्ये. मी पुढच्या क्लासमध्ये परत विचारणार आहे तुम्हाला, विसरायचं नाहीये. ठीक आहे, वहीमध्ये लिहून ठेवा मी जे काही शिकवलंय आज, कारण मी पुढच्या क्लासमध्ये विचारणार आहे तुम्हाला. ठीक आहे, सो तोपर्यंत संवाद कौशल्य म्हणजे काय आणि त्याच्यामधले 5 महत्वाचे घटक काय आहेत हे थोडंसं रिव्हिजन करा पुढच्या क्लासच्या आधी. ठीक आहे.